ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीवरती गेल्या 5 वर्षांमध्ये शेकडो कोटी रुपये खर्च झाले आहे, तर देखील रस्त्याची अवस्था ही बिकट झाली आहे। निकृष्ट कामांमुळे झालेल्या अपघातांसाठी संबंधित ठेकेदार, सुपरविजन कन्सल्टंट आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पैलवान रावसाहेब खेवरे यांनी केली आहे। दरम्यान या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना काळं फासून तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। रावसाहेब खेवरे यांनी जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रशासनाला निवेदन दिलंय। यामध्ये त्यांनी नगर मनमाड रस्त्याच्या निकृष्ट कामाचा भांडाफोड करत ठेकेदार आणि अधिकारी हे देखील शासनाला कशी चुकीची माहिती देत आहेत हे निदर्शनास आणून दिलंय। तसेच 10 जुलै रोजी पैलवान रावसाहेब खेवरे यांनी राहुरी शहर हद्दीमध्ये खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली। त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली आणि तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। 4 महिन्यांपूर्वी नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू झालं, तेव्हापासून सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। तेव्हा मी विरोध केला होता, परंतु माजी खासदार सुजय विखे यांनी सदर रस्त्याचं काम पूर्ण होऊ द्या असं म्हणाले, तर त्यांच्या खातर मी शांत बसलो। मात्र 2 महिन्यांपूर्वी झालेल्या नवीन रस्त्यावरील पूल हा पडला आहे, तसेच रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि रस्ता पुन्हा जैसे थे झालाय। परिणामी पुन्हा अपघातांची संख्या वाढू लागली आहे। नगर मनमाड महामार्गाचं निकृष्ट काम करून संगनमतानं शासनाच्या तिजोरीवरती दरोडा टाकला गेलाय। निविदा न करता कामं वाटली आणि शहानिशा न करता बिल लाटली, हा गंभीर प्रकार आहे। या संदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आपण भेट घेणार आहोत असं देखील खेवरे यांनी स्पष्ट केलं। तर या प्रसंगी दीपक पंडित, प्रशांत शिंदे, राजेंद्र गुंजाळ, विजय शिरसाट, हमीद पटेल, पोपट शिरसाट, भैया खेवरे, सतीश माने, सुनील शेलार तसेच विलास ढोकणे, कैलास अडसुरे, शहाजी वराळे, रमण खुळे, विजय शिरसाट, सुनील घुले तसेच सचिन क्षीरसागर आदी या ठिकाणी उपस्थित होते। भूमिका मी 4 महिन्यापूर्वीच घेतली होती, कारण हे काम खराब होत होतं। आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की बाबा इथं आंदोलन करायचं, पण काही पुढाऱ्यांनी सांगितलं, म्हणजे उदाहरणार्थ सुजय दादाचं नावच घेतो, ते काय म्हणले की 2 ठेकेदार पळून गेले, आता तुम्ही काय ऍक्शन घेऊ नका, काम होऊ द्या, मी चांगलं काम करून घेतो, तुम्ही काळजी करू नका। मग आम्ही एवढं त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त चांगलं काम करा, आमचं काहीच दुमत नाही। नंतर 4 महिने गप बसलो। जो पाऊस पडला आणि त्याच्या पावसाच्या आधी जर पाहिलं, एक ठिकाणी पूल पडला, नवीन काम चालू झाले, ते त्यांनी परत खरडलं, ते खरडून पुन्हा काढून घेतलं। आता तुम्हाला सांगतो आमची मागणी काय होती, 4 महिन्यापूर्वीचे निवेदन आम्ही त्यांना दिलं की हा रस्ता आहे ना, याला फाउंडेशन नाही, याला 3 फूट जमिनीत खाली न्यायला पाहिजे। जमिनीत 3 फूट खाली नेऊन मग याच्यावर मुरुम खडी भरून हा वरती घ्यायला पाहिजे। त्यांनी तसं नाही केलं। त्यांनी काय केलं, जे डांबर होतं ते फक्त 3 इंच डांबर खरडलं आणि त्याच्यावरच पुन्हा त्यांनी खडी आणि मुरुम खडी टाकून तो वरती उचलला। हा रस्ता कधीच टिकू शकत नाही, कारण याच्यापेक्षा अजून भयानक याची परिस्थिती होणार आहे। कारण आता
पाऊस झाला आपल्याकडे, काय जोरात पाऊस नव्हता, 2-4 दिवसाचा थुई पाऊस होता. त्या थुई पावसात या रस्त्याची दानादिन झाली. अख्खे लोक इथं धुळीचं साम्राज्य झालंय. हॉटेलमध्ये लोक चहा प्यायला देखील जाणार धुळीमुळे. इतकी वाईट परिस्थिती. या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांनी रॉयल्टी भरली नाही, यांनी रॉयल्टी भरावं लागेल म्हणून त्यांनी काय केलं, क्वारी कुठंच घेतली नाही, दुसरीकडूनच बोगस खडी घेतली आणि ती रॉयल्टी वाचवण्यासाठी अक्षरशः एकदम निष्कृत दर्जाची खडी या कामासाठी वापरलेली. त्यांना वारंवार सांगून सुद्धा आज ते अधिकारी येणार होते. आता मी वाबळे साहेबांशी बोललो फोनवर, त्यांचे अधिकारी आज येणार होते 4:30-5 वाजता. त्यांनी फोन घ्यायचा बंद केला, अक्षरशः इथून निघून गेले. मग आता याला जर कुणी वाली आहे का नाही आहे, आता तुम्ही हे बघा, ही खडी आहे का, हे डांबर आहे का, हे डांबरीकरण आहे का, असं डांबरीकरण असू शकतं का? ही खडी एवढी बोगस आहे का? ही टाकताना एवढी नव्हती, ही टाकताना एवढी होती, ती पाणी जाऊन एवढी झालेली आहे. हे बघा, ही खडीच आहे, ही खडीच आहे. आणि अशा पद्धतीचं जर काम झालं, बरं या ठेकेदारांनी काम केलं, वरती रिपोर्ट देतो की 60% काम झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 60 नाही 90% काम झालं असं धरू, पण अक्षरशः बोगस काम झालं. एक ठोकाने पाऊस आला तर ह्या नगर मनमाड रस्त्यावर ट्रॅफिक जाणार नाही आणि येणार नाही. आतापर्यंत या रोडवर 200 करोड रुपये खर्च केले. 515 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. पैकी 200 कोटी रुपये त्यांनी उचलले आणि तुम्हाला 200 कोटीचा हा नमुना, हा डेमो आपल्या पुढे ठेवला. कारण साईबाबाच्या, शनी महाराजाच्या पावनभूमीतला हा रस्ता आहे. देशातलं 2 नंबरचं देवस्थान हे शिर्डी आहे. लोक जेव्हा इथे येतात त्याच्यानंतर ते शिंगणापूरला जातात. काय परिस्थिती असेल, काय म्हणत असतील. आणि एवढं मोठं देवस्थान बाकीकडं देशात मला वाटतं एवढा खराब रस्ता आणि एवढं बोगस काम हे कुठंच नसन. हे फक्त नगर मनमाड हायवेच आहे. शिक्षक गज वापरले, मी आता दाखवलं, लाट मारली ना तरी गटार पडून जाणार आहे. ही गटार बांधलीच कोणत्या करणीसाठी. त्यावेळेस गटारीला विरोध आम्ही केला होता, तर ते म्हणले नाही नाही असंच गटार पाहिजे, असंच करणार. हेच आमच्या डेमो आहे. खऱ्या अर्थाने गटार असं पाहिजे की त्याला जाळी पाहिजे, गटार अंडरग्राऊंड पाहिजे. त्या जाळीवर पाणी गेलं, पण अरे गिरमिटनी पाणी बोक्षे पाडतात त्याला, त्या या गटारीला, आणि त्याच्यातून पाणी जाण्यासाठी एवढं इशारा. मोठं आंदोलन करणार, मोठं जन आंदोलन येत्या 4-5 दिवसात करणार. आज सध्या मी आंदोलनाची तारीख तुम्हाला देत नाही. काम क्वालिटी झालं पाहिजे, हे तुरंत दुरुस्त झालं पाहिजे. आता त्यांनी जिथं जिथं उकरून ठेवलं आधी ते दुरुस्त केलं पाहिजे, त्याच्यानंतर त्यांनी पुढचं काम केलं पाहिजे. आता त्यांनी इतकं काय करतात मनमानी. हो, पूल पाडा, लगेच डायव्हर्शन काढून दिलं, पूल तसाच. ही काय पद्धत आहे? याला कोणी वाली आहे का नाही तेच कळत नाही, आणि यांच्यावर कोणाचा जरोब आहे का नाही ते कळत नाही. आजी माझी खासदारांना सुद्धा आंदोलनाला बोलावणार आहे 100%. कारण त्यांची पण जबाबदारी, ते लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी आलं पाहिजे. आणि हे बघा, इथं विषय सत्तेचा नाहीच आहे, इथं लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि रोज इथं लोक मारतात, रोज. त्याला जबाबदार कोण आहे? मग सत्तेचा विषय नाही इथं. त्यांची पण इच्छा आहे की चांगलं काम झालं पाहिजे, त्यांना बरोबर घेऊन करू आपण. आले तर स्वागत आहे, नाही आले तर आम्ही मोठं जन आंदोलन उभं राहू. आणि आंदोलन हे काय आम्हाला नवीन नाही, आंदोलनातूनच आमचा जन्म झाला. या रस्त्यासाठी अनेक वेळा अगोदर बी खूप आंदोलन केले, आताही करू. फक्त शांत का बसलो होतो की म्हणलं हा रस्ता होणं गरजेचं आहे. मला माहित होतं खराब चाललं, क्वालिटी बोगस आहे, हा टिकणारच नाही. हे सगळं सांगून सुद्धा त्या लोकांनी ऐकलं नाही, आणि शेवटी आज तीच परिस्थिती निर्माण झाली आणि त्यालाच आपल्याला सामोरं जायची वेळ आली. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.